मेन्स 2017ला क्वेश्चन विचारलेला सायकल ओळखायचे. 4 प्रोसेस दिल्यात. कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हटलं की कोणती सायकल येत असत्या? ऑटो सायकल. मेन्स 2020ला पण क्वेश्चन विचारलेला ऑटो सायकललाच काय म्हणायचं? कॉन्स्टंट व्हॅल्यू सायकल. 4 टाईपच्या सायकल असतात. 1 ते 2 रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, त्यालाच इसेंट्रॉपिक म्हणायचं. 2 ते 3 कॉन्स्टंट व्हॅल्यूम हीट ॲड होत असत्या. 3 ते 4 रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, इसेंट्रॉपिक एक्सपान्शन म्हणायचं. 4 ते 1 कॉन्स्टंट व्हॅल्यूम हीट रिजेक्शन. एफिशियन्सी कशी फाइंड करायची? 1 - T1/T2 इज इक्वल टू 1 - 1 डिवायडेड बाय R रेस टू गॅमा -1. R म्हणजे काय? कॉम्प्रेशन रेशो. कसा फाइंड करायचा? V1/V2. कॉम्प्रेशन रेशो वाढला की इफिशियन्सी वाढत असते. तर या कॉम्प्रेशन रेशोला काय आहे? लिमिट आहे. तर कॉम्प्रेशन रेशो लिमिटच्या बाहेर गेला तर SI इंजिनमध्ये काय तयार होणार? नॉकिंग तयार होणार.